रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण मळ्यात आलोय आणि स्प्रिंकलरचं सेट चालू आहे. तर भरपूर शेतकऱ्यांना आपण सांगू इच्छितो 6 HP पंपामध्ये आपले जवळजवळ 11 गण चालत आहे. आणि एक जुगाड सांगतो तुम्हाला, जर आपल्या चालूमध्ये काही व्यत्यय आला आपल्या चालू मोटरमध्ये, तर आपल्याला मोटर बंद करायला जावं लागतं. पण असं न करता आपल्याला एक जुगाड आहे, पुढे जे बंद बुच राहतं पूर्ण पाणी संपल्यानंतर ते दाखवतो तुम्हाला. तिथं चालू बंदचं कॉक टाकायचं, म्हणजे त्यानं काय होतं, काही अडचण जर आली कोणत्या गनला तर आपण त्याला चालू करून बंद करून ते आपण पूर्ण काम रिपेअर झाल्यानंतर पुन्हा बंद करून टाकायचं. म्हणजे चालू मध्ये आपलं काम होतं आणि प्रत्येक वेळेस मोटर बंद करायचं काम नाही. तर मग तुम्हाला अशा पद्धतीनं हे नवीन जुगाड आपल्याला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे पहा मित्रांनो, अशी पाईप लावून आपण हे जुगाड तयार केलेलं आहे. म्हणजे स्प्रिंकलरची पाईप आहे, त्याला आपण 2.5 छडी टाकून असं चालू बंदचं कॉक दिलेलं आहे. म्हणजे यानं काय होतं, इमर्जन्सीमध्ये आपण ते चालू करून तुमचं रिपेअरिंग करू शकता. नाही तर हे बंद खाली पडलेलं तसं जर टाकून दिलं तुम्ही काळं, तर ते मोटर बंद केल्याशिवाय त्याला पर्यायच राहत नाही. तर मग अशा पद्धतीनं आपण मकासाठी पाणी वगैरे भरतोय आणि अशा प्रकारचे आपलं नियोजन आहे मित्रांनो. तर तुम्हाला जर आवडली आयडिया तर तुम्ही तसं आपल्या मळ्यात रेन पाईप असेलच, प्रत्येकडे रेन पाईप राहतच, तसं जर तुम्ही करून पाहिलं, थोडा खर्च वाढतो कॉकचं चालू बंदचं, पण मग लगेच डोक्याला टेन्शनच राहत नाही मित्रांनो.